नमस्कार मंडळी, आज महाराष्ट्र रस्त्यामध्ये तुमचं स्वागत आहे। तर सध्या हिवाळा चालू झाला आहे। हिवाळ्यात सगळ्यात जास्त प्रमाणात बनवल्या जाणारी तुरीच्या दाण्याची भाजी। तशी तर भाजी सगळेच जण खातात, पण आज आपण बनवणार आहोत तुरीच्या दाण्याची कचोरी। चला तर पाहूयात। कचोरी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण मैदा मळून घेऊयात। त्यासाठी इथे आपण 2 वाटी मैदा घेतलेला आहे। त्यानंतर आपण याच्यात क्रश करून ओवा घालायचा आणि थोडं मीठ घालायचं चवीनुसार। मैद्याच्या प्रमाणातच घाला, म्हणजे कचोरीची चव छान येते। आणि 2 चमचे यामध्ये मी थंड तेल घातलं आहे आणि त्यानंतर छान प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा, हे तेल आपल्या मैद्याच्या प्रमाणात व्यवस्थित झालं का नाही, त्या प्रकारे जर आपण मुठीमध्ये गोळा घेतला तो बांधला गेला पाहिजे, म्हणजे मैद्याला व्यवस्थित प्रकारे मोहन भेटलाय असं समजायचं। आणि आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हा मैदा मळून घ्यायचा आहे। गोळा हा घट्ट मळून घ्यायचा। तर बघा, गोळा हा आपला छान प्रकारे मळून तयार झालेला आहे। आपल्याला याला साधारण अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं आहे। कचोरी बनवण्यासाठी चला तर आपण आधी सारण बनवून घेऊयात। आपण तुरीचे दाणे घेतले आहेत। तुरीचे दाणे हे 3 ते 4 मिनिटं साधारण कमी आचेवर भाजून घ्यायचे आहेत। आणि भाजून झाल्यावर हे आता आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे। त्यानंतर आपण याच्यात 5-6 हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या, जिरं बारीक केलेलं आणि व्यवस्थित हे आपल्याला जाडसर असं बारीक करून घ्यायचं आहे। तर बघा, या प्रकारची आपल्याला दाण्यांची चटणी हवी आहे। तर बघा, आता आपण इथे कचोरीचं खमंग सारण असं बनवून घेऊयात। त्यासाठी आपण आधी कढईत तेल टाकलं आहे। तेल छान प्रकारे गरम झाल्यावर आपण त्याच्यात 1 चम्मच जिरं घालायचं। त्यानंतर 1 चमचा सोप घालायची, 1 चमचा धनिया पावडर टाकायची आणि त्यानंतर 2 चमचे त्याच्यातनी बेसन ॲड करायचं। बेसन ॲड केल्यावर आपण त्याच्यात 1 चम्मच हळद पावडर टाकायची आणि यामध्येच आपल्याला वाटलेले दाणे मिक्स करून घ्यायचे। चवीनुसार मीठ घालायचं, बारीक केलेली कोथिंबीर घालायची। चटपटीत होण्यासाठी आपण याच्यात 1 चम्मच लिंबाचा रस पिळायचा। तुम्ही पाहू शकता इथे आपली भाजी बनवून तयार झालेली आहे। चला तर आता आपण कचोरी तळून घेऊयात। कचोरी तळण्यासाठी सगळ्यात आधी आपण इथे तेल गरम करायला ठेवलेले आहे कमी आचेवर। त्यानंतर आपण भाजीचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेतले आहेत आणि नंतर आपण इथे गोळ्यातनी बॉल्स भरून घ्यायचे। छान प्रकारे मोदकाचा आकार देऊन त्याला आकार द्यायचा। त्यानंतर आपण इथे हलक्या हलक्या हाताने त्याला फिरून घेतल्या। हलक्या हलक्या हाताने गोल आकार देऊन ते लाटून घ्यायचं आहे। असेच आपल्याला एकाच बाजूने लाटून सगळ्या कचोऱ्या बनवून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपल्या कचोऱ्या बनवून झाल्यावर तेल हे हलकंसं गरम झाल्यावर आपण याच्यातनी कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत आणि तेल हे जास्त गरम नसलं पाहिजे। 5 ते 7 मिनिटे छान प्रकारे लो फ्लेमवर होऊ द्यायचे। तर तुम्ही पाहू शकता छान प्रकारे आपल्या कचोरीला गोल्डन कलर आलेला आहे आणि त्यानंतर आता ही कचोरी आपली झालेली आहे आणि आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊयात। चला तर, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आईच महाराष्ट्र रसोई।